गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सततच्या पावसामुळे टोमॅटो या शेती पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। असे असूनही शेतकऱ्यांनी टोमॅटो हंगाम सुरू होतच शेतकरी टोमॅटो बाजारात विक्रीसाठी आणत आहे। शेतकऱ्यांनी प्रतवारी करूनच बाजारात विक्रीस आणावा असे आवाहन दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड यांनी केले। दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मुख्य मार्केट यार्ड येथे रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी टोमॅटो मार्केटच्या शुभारंभाप्रसंगी सभापती कड बोलत होते। ते पुढे म्हणाले की टोमॅटोचे उत्पादन घेत असताना सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या पावसाने टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली असून अशा प्रतिकूल परिस्थितीत उत्पादित मालाची दर्जानुसार वर्गवारी करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले। दिंडोरी बाजार समितीत आजपासून दररोज टोमॅटो विक्रीस येण्यास सुरुवात होणार आहे। मात्र माल एकत्र व संमिश्र स्वरूपात आल्यामुळे व्यापाऱ्यांकडून दर कमी मिळतो, त्याऐवजी उच्च दर्जाचा माल स्वतंत्रपणे मांडला चांगला भाव मिळू शकतो असे मत यावेळी मांडण्यात आले। शुभारंभाच्या पहिल्या दिवशी प्रति कॅरेटला 1100 रुपये प्रति कॅरेट प्रमाणे क्रांती व्हेजिटेबल कंपनीचे संचालक अजय बोरस्ते यांनी इतका दर दिलाय। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर निखाडे, पांडुरंग गडकरी, बाळासाहेब पाटील, दत्तू बेरे, अरुण अपसुंदे, गुलाब जाधव, अमित चोरडिया, दत्तू राऊत, सचिव जे.के. जाधव यांच्यासह व्यापारी विकास घुके, रंगनाथ जाधव, भास्कर वसा, राजू घडवचे, नाना धात्रक, दिगंबर बोरस्ते, मधुकर वाघ, अनिल पाटील, मनोज मावळ, राजेंद्र महाले आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।